मराठवाड्यामध्ये 3 जिल्ह्यांना रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले, तर हिंगोली जिल्ह्यात 2 तासांमध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता। सर्वात मोठा धक्का हा 4.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता। भूगर्भातील 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता। 2 तासात 4 धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण। काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोष आपल्याला या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। संतोष, नक्कीच विक्रांत, जे भूकंपाचे धक्के जे आहेत सगळं भयभीत झालेले आहेत। ज्या जे मुख्य भूकंपाचा जो केंद्रबिंदू आहे ते सिरळी गाव आहे। सिरळी गावमध्ये आपण सध्या आहोत। हे संपूर्ण नागरिक जे गावचे नागरिक आहेत, संपूर्ण नागरिक जे घाबरत झालेले आहेत, कारण 1:37 जे आहेत 4.6 रिक्टर स्केल नोंद आहे ते भूकंप झाले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, नेमकं त्यांना काय वाटलं, कसं वाटलं, कारण या भूकंपाचा धक्का जो आहे जरी हा केंद्रबिंदू असेल तर इथून जो आहे हा केंद्रबिंदू म्हणजे जिल्हा हिंगोली शहरापर्यंत असेल, वसमत असेल, शेनगाव असेल, औंढा असेल, त्या भागामध्ये धक्के झाले आहेत। मला सांगा काका, रात्री नेमकं कसा धक्का होता, काय भीती वाटली मनामध्ये? एकदम भयंकर झालं, जोरात, एकदम जोरात झालं। काका, किती वाजता भूकंप झाला होता, तो म्हणजे कसं वाटलं? कारण भूकंप आता भयंकर होता, आवाज देखील म्हणजे मोठा होता, कसं वाटलं? पूर्ण झोपेची वेळ होती, झोपेमध्ये एकदम हादरा जाणवला। टाइम 1:30च्या पुढचा होता, म्हणजे ऍक्च्युअल घड्याळ नाही बघितलं, पण 1:30च्या नंतर उठल्यावर आणि घड्याळ पाहिल्याच्या नंतर ती 1:35-40च्या दरम्यान टाइम झालेला। एवढा जोरात धक्का होता की असे पत्र जवळपास 1-2-3 सेकंद असे धनारत होते नंतर, आणि पूर्ण गल्ली उठून घराच्या बाहेर। आणि संतोष, तुम्ही या प्रतिक्रिया समजून घेत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।